हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की अथर्व मीराला प्रपोज करते. तेव्हा अथर्वही मीराला बोलत असतो की मीरा तू खरंच खूप सुंदर आहेस. म्हणजे जोही तुझ्या सहवासात येईल तो तुझ्या प्रेमात पडेल. मीही पडलो तुझ्या स्वभावाच्या, तुझ्या कामाच्या. मीरा तुझ्याविषयी तक्रार करावे असं काहीच नाही आहे. तू परफेक्ट आहेस, तू कमाल आहेस. तेव्हा अथर्व अंबिकाच्या फोटोकडे बघतो. चालत चालत त्या फोटोकडे जातो आणि बोलतो की पण 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 प्रेम मी एकदाच केलं, फक्त माझ्या अंबिकावर, आणि करत राहणार. तेव्हा अथर्वचं हे उत्तर ऐकून सगळे शॉक होतात. वेदाला तर रडायलाच येतं. अनन्या, दादासाहेब यांना चांगलं नाही वाटत. नर्मदा हसत असते आणि आणि मायालाही हसायला येतं. मीराला रडायला येत असतं. तेव्हा अंबिका मीराकडे बघून बोलते की अथर्व, अहो हे काय बोलतायत? अहो मी हे नाही होऊ शकत. मी तुमचा भूतकाळ आहे. मीरा तुमचं वर्तमान आणि भविष्यकाळ आहे. तुम्हाला असं नाही होऊ शकत. तुम्हाला मीराला स्वीकारावं लागेल पत्नी म्हणून. तेव्हा माया मनात बोलते की मला माहीत होतं अथर्व, या गावंढळ मीरावरती तू कधीच प्रेम करू शकणार नाही. इकडे अथर्व बोलतो की अंबिका गेली तरी मला असं वाटत असतं की ती माझ्या आसपास आहे. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला तसा आठवतो. असं वाटतं की कालच आम्ही दोघं एकत्र होतो, एकत्र आयुष्य जगत होतो, एकत्र खुश होतो. तेव्हा अथर्व इमोशनल होतो. अथर्व बोलतो की मी अंबिकाला विसरण्याचा प्रयत्नही केला नाही आणि करणारही नाही. पहिलं प्रेम कसं विसरायचं हे मला माहीत नाही आणि मी विसरणारही नाही. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. अथर्व डोळे पुसतो आणि पुन्हा मीराकडे जातो. तेव्हा अथर्व मीराला बोलतो, मीरा तुझ्या मनात माझ्याबद्दल ज्या फीलिंग्स आहेत, आय रिस्पेक्ट दॅट. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणालो तर ते आत एक आणि बाहेर एक असं होईल आणि तुला फसवल्यासारखं होईल. तू खूप केलं आहेस माझ्यासाठी, बट विथ ड्यू रिस्पेक्ट आय एम सॉरी. खरंच खूप सॉरी. मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. तेव्हा अथर्व मीरासाठी आणलेली डायमंड रिंग तिने ओवाळलेल्या ऑक्सिजनच्या डिशमध्ये, ताटामध्ये ठेवतो आणि तिथून चालला जातो. तेव्हा अनन्या बोलते की तेव्हा दादासाहेब तिला बोलतात की अनन्या थांब. तेव्हा अथर्व गेल्यावर मीराला तेच आठवत असतं की अथर्व बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही, मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. मीरा रडत असते. तेव्हा अंबिकाही रडत असते आणि बोलते की सॉरी मीरा. तेव्हा अथर्व खोलीत जाऊन बाहेर एकटा गॅलरीत बसलेला असतो आणि त्याला तेच मीराचे शब्द आठवत असतात की मला तुमच्या मनात बायको म्हणून स्थान द्या. तेव्हा अथर्व त्या विचारात गुंतलेला असतो. तेव्हा तिथे अंबिका येते. अंबिका अथर्वसमोर उभी राहते आणि बोलते की अथर्व, आज पहिल्यांदा मला तुमचा प्रचंड राग आला आहे. तेव्हा अंबिका अथर्वच्या तिथे खाली बसते आणि बोलते की अथर्व तुम्हाला कळत कसं नाही? हे बघा, मला माहिती आपण दोघांनी एकमेकांवर खूप प्रेम केलं होतं. तुमच्या मनात काय चाललं हे माहिती आहे मला. लग्न केलं, संसार केला, पण आता हे सत्य आहे की मी या जगात नाही आहे. या पुढचं आयुष्य तुम्हाला मीरासोबत जगायचं आहे. ते तुम्ही सुखाने, आनंदाने, मनापासून घालवावे ना, अशी खरंच माझी मनापासून इच्छा आहे. बरं, मीराने तिची सगळी स्वप्न बाजूला ठेवली, तुमच्याशी लग्न केलं का? आपल्या वेदासाठी. ती जर आपल्या वेदासाठी एवढं काही करू शकते, पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मनात तिला बायको म्हणून स्थान का नाही देऊ शकत? तेव्हा अंबिका रडत रडत बोलत असते की तुम्हाला कसं समजवणं हे मला कळतच नाही आहे. पण अथर्व, मीरा खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिने जे काही केलं आहे ना, तिने खरंच मनापासून केलं आहे. तिचं खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. तेवढं तिथे दादासाहेब येतात. अंबिका उठून अथर्वच्या मागे उभी राहते. तेव्हा दादासाहेब चेअरवर बसतात आणि बोलतात की अथर्व, तू काय करून बसला याची जरा तरी कल्पना आहे तुला? इकडे मीरा एकदम नॉर्मल असते. तेवढ्यात अनन्या तिला आवाज देते आणि बोलते की वहिनी, आय एम सॉरी, दादाने असं बोलायला नको होतं, पण प्लीज तू त्याचं बोलणं मनावर लावून घेऊ नकोस. हे बघ, कदाचित त्याला तुला हर्ट करायचं नव्हतं, त्याला वेगळंच काहीतरी बोलायचं असेल आणि तो हे बोलून गेला. तेव्हा अनन्या बोलते वहिनी बोल ना काही. तेव्हा मीरा स्माईल करते, तिचा हात हातात घेते आणि बोलते की अनन्याताई, मला काहीच झालेलं नाही आहे, मी ठीक आहे. तुम्ही पण थोडा वेळ जा, मी पण थोडा आराम करते. तेव्हा मीरा अनन्याला सांगून खोलीत जाते, दरवाजा बंद करते आणि तिथेच बसून रडायला लागते आणि तिच्या डोक्यात तेच असतं की अथर्व बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही आणि मीरा अजून रडायला लागते. तेव्हा मीरा अथर्व आणि तिच्या त्या फ्रेमकडे बघते. तिला आठवतं की ती फ्रेम लावत असताना, ती पडत असताना अथर्व आणि तिने कशी सावरली होती. आणि मीरा पुन्हा रडायला लागते. तेव्हा दादासाहेब अंबिकाचा फोटो अथर्व समोर ठेवतात. तेव्हा अथर्व बोलतो की हे काय बाबा? तेव्हा दादासाहेब बोलतात की हा तुझा भूतकाळ आहे आणि अंबिकाच्या फोटो खालून मीराचा फोटो वरती ठेवतात आणि बोलतात की हा तुझा वर्तमान आणि भविष्यकाळसुद्धा.
अथर्व, भूतकाळात अडकून राहिलेला माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही आणि तो स्वतःच काय, तो इतरांना, आपल्या जवळच्यांनाही सुखी नाही करू शकत. तेव्हा अथर्व बोलतो की अंबिकाला विसरून जाऊ मी. तेव्हा दादासाहेब बोलतात, अथर्व, भूतकाळात अडकून राहू नकोस. याचा अर्थ असा नाही होत की तू ती अंबिकाला विसरून जा, पण त्याच आठवणीत अडकून राहणे योग्य आहे का? दादासाहेब बोलतात. तेव्हा बोलतात की मला माहिती आहे अंबिकावर तुझं खूप प्रेम होतं. तेव्हा अथर्व बोलतो की आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की अंबिकावर तुझं खूप प्रेम आहे, मला माहिती, आत्ताही तुझ्या मनात आहे तीच, तिला विसरू शकत नाही हेही मला माहिती आहे. आपलं पहिलं प्रेम कोणीच विसरू नाही शकत, म्हणून त्याच आठवणीत अडकून राहायचे. यात मीराचा काय दोष आहे? तुझ्या वेदासाठी म्हणून मीरा कसलाही विचार न करता त्या लग्नात बसली. ही खूप मोठी गोष्ट आहे अथर्व. तिने खूप मनापासून ते सगळं केलं. आत्ताही ती जे काही करते त्यामध्येही तिचा काही स्वार्थ नाही आहे. मग तिच्या मनाचा तू विचार करायला नकोस का? तेव्हा अथर्व बोलतो की मला माहिती आहे बाबा, पण आपण या विषयावर नको बोलायला प्लीज. तेव्हा दादासाहेब बोलतात, नाही अथर्व, तुला ऐकावं लागेल, तुला सांगावं लागेल की तू मीराचं प्रेम का स्वीकारत नाही आहेस ते. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा, मी दुसरं लग्न करायला का तयार झालो हे सगळ्यांना माहिती आहे. ते फक्त मी वेदाला आईचं प्रेम मिळावं म्हणून केलं होतं. मला माहितीही नव्हतं की माझं लग्न मीराशी होणार आहे. सो तिला प्रेमाचं वचन देण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा दादासाहेब उठतात, अथर्वकडे जातात आणि बोलतात, तुला वाढवताना, तुझं संगोपन करताना मी काही चूक केली का अथर्व? कारण आत्ता तू जे काही बोलतेस ते माझे संस्कार नक्कीच नाही आहेत. आणि आत्ता तू ज्या पद्धतीने बोलतोयस त्याला फक्त आणि फक्त स्वार्थीपणा असं म्हणतात. कारण आत्ता फक्त तू तुझा आणि वेदाचा विचार करतोयस. मीराचं काय? अंबिका जशी काही स्वप्न घेऊन या घरात आली होती तशी मीरानेही स्वप्न बघितली असतील ना, तिच्या लग्नाबद्दल, तिच्या नवऱ्याबद्दल, जी तुझ्या प्रेमात पडल्यानंतर तिने पाहिली. मग स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून तिच्या स्वप्नांचा थोडा तरी विचार करायला नकोस तू? तेव्हा दादासाहेब अथर्वच्या खांद्यावर हात ठेवतात आणि बोलतात, अथर्व, एक वडील म्हणून मला तुझं सुख बघायचंय, तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हसू बघायचंय. आणि मला खात्री, हे जर का झालं तर अंबिकालाही तेवढाच आनंद होईल. तेव्हा अथर्व काहीच बोलत नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की ठीक आहे, एक विचार करून बघ अथर्व, आज तुझ्या जागी अंबिका असती तर? तू जर तिच्या आयुष्यामधून निघून गेला असता आणि ती जर तुझ्या आठवणींमध्ये अडकून राहिली असती तर? स्वतःचा कसलाही विचार न करता ती फक्त अथर्व एवढंच करत राहिली असती तर तुला चाललं असतं? तिने आयुष्यात सुखी राहावं, तिने आपलं उरलेलं आयुष्य आनंदाने जगायला लागावं असं तुला कधीच वाटलं नसतं? तेव्हा अथर्व काहीच बोलत नाही, एकदम शांत होतो. तेव्हा दादासाहेब बोलतात, मी जे काही बोलले त्याचा नीट विचार कर अथर्व. तेव्हा अंबिकालाही रडायला येत असतं. दादासाहेब बोलतात की कदाचित तुला उत्तरं मिळतील. एवढं बोलून दादासाहेब तिथून निघून जातात. अथर्व पूर्ण शॉक होतो, त्याला काही समजत नाही. त्याच्या डोळ्यातही पाणी असतं. अंबिका त्याच्यासमोर उभी असते आणि अंबिकाच्याही डोळ्यात पाणी असतं. ते दोघं रडत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.